गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर फर्स्ट इयर कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाची लेक्चर सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सुरू केलेली आहे. आपण टॉपिक शिकत आहोत ब्रँच अकाउंटिंग. ब्रँच अकाउंटिंगचे थिअरॉटिकल लेक्चर आपले पूर्ण झालेले आहे. डेटर्स मेथड आपण पूर्ण समजून घेतलेली आहे आणि आजपासून डेटर्स मेथडनुसार पहिला प्रॉब्लेम या ठिकाणी आज आपण सॉल्व करणार आहोत. पहिला प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो आज डेटर्स मेथडनुसार आपण ब्रँच अकाउंटिंगचा सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेम शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या की प्रॉब्लेम नेमका सोडवायचा कसा आणि सोडवण्याची टेक्निक काय. एकदा तुम्हाला प्रॉब्लेम व्यवस्थितपणे समजला की तुम्ही या टॉपिकमध्ये एक्झाममध्ये या टॉपिकवर आउट ऑफ मार्क्स इझिली मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय इझी प्रॉब्लेम आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्स स्टुडंट्सपर्यंत हा चॅनल शेअर करा. तर प्रॉब्लेम असा दिला जातो, काही ट्रान्झॅक्शन दिले जातात आणि त्याची पोस्टिंग आपल्याला करावी लागते. सगळ्यात अगोदर आपण बघायचं प्रॉब्लेममध्ये हेड ऑफिस कोण आहे, ब्रँच कोण आहे आणि माल जो हेड ऑफिसने ब्रँचला पाठवला तो कसा पाठवला आहे. तर बघा, हिना कंपनी न्यू दिल्ली हॅज अ ब्रँच ॲट पुणे. हिना कंपनीची ब्रँच आहे पुणेला, म्हणजे हिना कंपनी झाली हेड ऑफिस आणि त्यांची ब्रँच झाली पुणे ब्रँच. आणि गुड्स आर सप्लाइड बाय हिना लिमिटेड. हिना लिमिटेडने गुड्स सप्लाय केले ॲट कॉस्ट टू सेल फॉर कॅश ओनली. अंडरलाईन करा, गुड्स सप्लाइड केले ॲट कॉस्ट प्लस त्याच्या पुढे प्रॉफिटचे पर्सेंटेज नाही, म्हणजे या ज्या गुड्स पाठवल्या त्याच्यामध्ये प्रॉफिट इन्क्ल्यूड नाही. मग जेव्हा जेव्हा फक्त कॉस्टने माल पाठवला त्याच्यामध्ये प्रॉफिट जर इन्क्ल्यूड नसेल तर तुम्हाला त्या प्रॉब्लेममध्ये लोडिंग कॅल्क्युलेट करायची नाही, कारण इथं फक्त जसा मूळ किंमत होती त्याच किमतीला माल पाठवला, याच्यामध्ये प्रॉफिट इन्क्ल्यूड नाही. मग प्रॉफिट इन्क्ल्यूड नसेल तर तुम्हाला लोडिंग कॅल्क्युलेट करायची नाही. आजच्या प्रॉब्लेममध्ये आपण लोडिंग कॅल्क्युलेट करणार नाही. त्यानंतर इथं परत सांगितलं सेल फॉर कॅश ओनली. सगळ्या वस्तू कशा विकलेल्या आहे? फक्त कॅशमध्ये विकल्या, उधारीवर वस्तू विकलेल्या नाही. उधारीवर वस्तू जर विकलेल्या असतील तर आपण क्रेडिट सेल म्हणजे डेटर्स अकाउंट तिथं आपण तयार करतो. आता सर्व वस्तू जर कॅशमध्ये विकलेल्या असतील तर डेटरचा संबंध नाही, डेटर्स अकाउंटसुद्धा बनवायचा नाही. मग लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा सेल फक्त कॅशमध्ये असेल डेटर्स अकाउंट बनवायचं नाही. फक्त ॲट कॉस्टने माल पाठवला, प्रॉफिट सांगितलेलं नसेल तर लोडिंगसुद्धा कॅल्क्युलेट करायची नाही. आणि पुढं फक्त जनरल इन्फॉर्मेशन आहे, द एक्सपेन्सेस ऑफ ब्रँच आर पेड बाय हेड ऑफिस. ब्रँचचे सर्व खर्च हेड ऑफिस पेड करते. फ्रॉम दी फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर पुणे ब्रँच अकाउंट. पुणे ब्रँच अकाउंट बनवायचं. डेटर्स मेथडनुसार फक्त ब्रँच अकाउंट महत्त्वाचं असतो आणि ॲडिशनल अकाउंट आपण डेटर्स अकाउंट आणि पेटी कॅश अकाउंट बनवत असतो जर त्यांची इन्फॉर्मेशन मिसिंग असेल तर. आत्ताच्या या प्रॉब्लेममध्ये आपल्याला डेटर्स अकाउंट बनवायचा नाही, कारण सगळे सेल आपण कॅशमध्ये करत आहोत. मग फक्त आपण मिसिंग ट्रान्झॅक्शन्स शोधायचे. एक तर ब्रँच अकाउंट आपण बनवून घेणार, हा कंपल्सरी बनवायचाच. डेटर्स अकाउंट बनवायचा नाही, कारण वस्तू सेल कॅशमध्ये विकलेल्या आहे. राहिला फक्त प्रश्न पेटी कॅशचा. तर पेटी कॅशचा इथं ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे का चेक करा. मग इथं आपण जर चेक केलं खाली तर इथं बघा क्लोजिंग स्टॉकचा बॅलन्स दिलेला आहे, स्टॉकचा क्लोजिंग, पण पेटी कॅशचा बॅलन्स दिलेला नाही. मग एखादा ओपनिंग बॅलन्स दिलेला असेल पेटी कॅशचा, पण पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नसेल तर पेटी कॅश अकाउंट बनवावं लागेल. मग ब्रँच अकाउंट सोबत आपण अकाउंट बनवणार पेटी कॅश. वाटलंच तर तुम्ही वर्किंग नोट लिहा. वर्किंग नोट मिसिंग आयटम बघायचे आणि मिसिंग आयटम फक्त कशाशी संबंधित? डेटर्स आणि पेटी कॅश. डेटर्स बनवणार नाही आपण, कारण सगळ्या कॅश सेल आहे. मग पेटी कॅश मिसिंग आयटम काय? तर आपण मिसिंग आयटम्स लक्षात घ्यायचं. या प्रॉब्लेममध्ये असा कोणता घटक आहे जो मिसिंग आहे, जो दिलेला नाही? तर काय दिलेला नाही आहे? क्लोजिंग बॅलन्स ऑफ पेटी कॅश. पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही, एवढा एकच मिसिंग आयटम आहे. मग जो मिसिंग आयटम असेल तो शोधण्यासाठी तो अकाउंट बनवा. मग पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स शोधण्यासाठी आपण पेटी कॅश अकाउंट बनवणार, म्हणून आपण पेटी कॅश अकाउंट इथं बनवलेलं आहे. डेटर्स अकाउंट आपल्याला बनवायचं नाही, कारण सगळ्या वस्तू कॅशमध्ये विकल्या. फक्त पेटी कॅश अकाउंट बनवा आणि ब्रँच अकाउंट बनवा, एवढंच. आता आपण सोडवणार. जेवढ्या पण ट्रान्झॅक्शन आहे यांची पोस्टिंग करा ब्रँच अकाउंट आणि पेटी कॅश अकाउंटमध्ये, कारण डेटर्स अकाउंट आपल्याकडे नाही. तर या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा. आता सगळ्यात पहिलं काम, प्रॉब्लेम सोडवत असताना ज्या ज्या असेटचे ओपनिंग बॅलन्स दिले ते रेकॉर्ड करा. मग कुठे रेकॉर्ड करायचे? सगळे असेटचे ओपनिंग बॅलन्स फक्त ब्रँच अकाउंटच्या डेबिटला सुरुवातीला रेकॉर्ड करायचे. मग जेवढे पण ओपनिंग बॅलन्स आहे ते सगळ्यात अगोदर रेकॉर्ड होतील डेबिट साईडला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन या नावाने. टू बॅलन्स
ब्रॉट डाऊन. आणि जेवढे दिले तेवढे, मग पहिला दिला स्टॉक ॲट ब्रँच, मग पहिला आहे स्टॉक ॲट ब्रँच. इनरला अमाऊंट लिहून डायरेक्ट आउटरला टोटल करू शकतात किंवा डायरेक्ट आउटरला लिहिलं तरी चालेल. 60,000. सगळ्यात पहिलं आपलं काम आहे आपण ओपनिंग बॅलन्सेस रेकॉर्ड करणार. दुसरा ओपनिंग बॅलन्स दिला पेटी कॅश, दुसरा ओपनिंग बॅलन्स लिहा पेटी कॅश. पेटी कॅश, पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 500. आणि तिसरा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे बघा फर्निचर ॲट ब्रँच, ओरिजिनल कॉस्ट 8,000 आणि त्याची बुक व्हॅल्यू 6,400. मग फर्निचर आहे. तिसरा ओपनिंग बॅलन्स कोणत्या ॲसेटचा दिला? फर्निचरचा. मग फर्निचरचे अमाऊंट जी बुक व्हॅल्यू आहे ती घेत चला 6,400, ओरिजिनल कॉस्ट घेऊ नका. मग बुक व्हॅल्यू किती आहे? 6,400. एवढे 3 आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेले आहे. आता जेवढे ओपनिंग बॅलन्स दिलेले असतील ते रेकॉर्ड झाल्यानंतर तेवढेच क्लोजिंग बॅलन्स रेकॉर्ड करायचे ब्रँच अकाउंटलाच. म्हणजे आपलं पहिलं काम जेवढे ओपनिंग बॅलन्स दिले तेवढे डेबिटला रेकॉर्ड करा आणि जेवढे ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड केले डेबिटला तेवढेच क्रेडिटला क्लोजिंग बॅलन्स म्हणून रेकॉर्ड करा. मग वरती 7-8 लाईन सोडा आणि लिहा बाय बॅलन्स क्रेडिट साईडला कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हे तिन्हीच्या तिन्ही जेवढे ओपनिंग डेबिटला लिहिले तेवढे क्लोजिंग क्रेडिटला लिहायचे. मग पहिला लिहा स्टॉक ॲट ब्रँच, स्टॉक ॲट ब्रँच एका खाली एक लिहा. दुसरा पेटी कॅश आणि तिसरा आहे फर्निचर. जेवढे डेबिटला ओपनिंग लिहिले तेवढे क्रेडिटला क्लोजिंग लिहायचे, लक्षात ठेवा. लिहिले. आता यांचे क्लोजिंग अमाऊंट लिहा. इथं फक्त बघा स्टॉक ॲट ब्रँच 31 मार्च, 31 मार्च म्हणजे क्लोजिंग. क्लोजिंगचा स्टॉक दिलेला आहे 40,000, मग स्टॉकच्या समोर लिहा 40,000. दुसरा पेटी कॅशचा क्लोजिंग दिलेला नाही आहे, तो मिसिंग आहे, तो आपल्याला शोधायचा आहे म्हणून आपण पेटी कॅश अकाउंट बनवला. जेव्हा आपण ते शोधणार तेव्हा आपण ते बघूया. तिसरा आहे फर्निचर, फर्निचरचा पण क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही. मग तुम्ही म्हणणार सर फर्निचरचं पण मिसिंग आहे, मग फर्निचर अकाउंट पण बनवायचं का? नाही, फर्निचरची इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्या आधारे फर्निचरची तुम्ही क्लोजिंग बॅलन्स शोधू शकतात. मग वर्किंग नोट लिहा, वर्किंग नोट क्लोजिंग बॅलन्स, वर्किंग नोट फर्निचरची. मग फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स वर्किंग नोटमध्ये शोधायचा, अकाउंट बनवायचा नाही. कसं बनवायचं? मग अगोदर फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स रेकॉर्ड करा. मग इथं लिहा ओपनिंग बॅलन्स. फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स किती? तर ओपनिंग बॅलन्स आहे 6,400. ओपनिंग बॅलन्स आहे 6,400. त्याच्यातून फक्त डेप्रिसिएशन वजा करायचे. फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड ॲट 10%, 10% डेप्रिसिएशन ऑन स्ट्रेट लाईन मेथड. स्ट्रेट लाईन मेथड म्हणजे ओरिजिनल कॉस्ट मेथड. मग ओपनिंग बॅलन्समधून फक्त 10% डेप्रिसिएशन वजा करा, 10% डेप्रिसिएशन. आता बरेच विद्यार्थी 10% 6,400 वर काढतील. नाही, मेथड कोणती आहे? स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन म्हणजे ओरिजिनल कॉस्टवर काढायची आणि फर्निचरची ओरिजिनल कॉस्ट इथं दिलेली 8,000. मग 8,000 वर 10% कंसामध्ये लिहा वाटलंच तर 10% ऑन 8,000. मग 8,000 वर 10% किती येतात? 800. वजा करा, 800 वजा झाल्यानंतर शिल्लक राहणार 5,600. आणि डेप्रिसिएशन वजा केलं की जे शिल्लक राहिलं ते आहे क्लोजिंग बॅलन्स. मग आपण फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स शोधला. फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला मिळाला 5,600. कसा शोधायचा? असेटचा एखादा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नसेल, फर्निचर बिल्डिंग वगैरे, तर ओपनिंग बॅलन्स घ्यायचा, त्याच्यातून फक्त डेप्रिसिएशन वजा करायचं. डेप्रिसिएशन वजा केल्यानंतर जी अमाऊंट शिल्लक राहणार तो असणार क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स आहे 5,600. आपल्या ब्रँच अकाउंटला या आणि फर्निचरच्या समोर लिहा 5,600. आता फक्त पेटी कॅशचा नाही आहे, तो आपण पेटी कॅशला शोधूया. म्हणजे सगळ्यात पहिलं काम प्रॉब्लेम सोडवताना जेवढे ओपनिंग बॅलन्स दिले ते डेबिटला लिहा ब्रँच अकाउंटच्या आणि जेवढे डेबिटला लिहिले तेवढे क्रेडिटला लिहा क्लोजिंग बॅलन्स. आता हे झाल्यानंतर प्रॉब्लेम सोडवा. मग बघा इथून प्रॉब्लेम. गुड्स सप्लाइड टू ब्रँच. 2 ट्रान्झॅक्शन असतात. ब्रँचकडे माल येणार किंवा ब्रँचकडून माल जाणार. ब्रँचकडे माल आला तर डेबिटला रेकॉर्ड करा, ब्रँचकडून माल गेला तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. एवढंच करा. मग गुड्स सप्लाइड टू ब्रँच. टू ब्रँच सांगितलं, टू म्हणजे ब्रँचला सप्लाय केलं. मग ब्रँचकडे माल आला, जेव्हा जेव्हा ब्रँचकडे माल येईल कुठे रेकॉर्ड करायचं? ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. काय नावाने? टू गुड्स सेंड टू ब्रँच या नावाने रेकॉर्ड करायचं.
गुड्स सेंड टू ब्रँच. कितीचा माल आला? 4 लाख. अमाऊंट लिहा 4 लाख. एकदाच रेकॉर्ड करायचं. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ओपनिंग बॅलन्स आपण पेटी कॅशचा इथं रेकॉर्ड केला होता, तो आपल्याला पेटी कॅश अकाउंट बनवलेला आहे. मग पेटी कॅश अकाउंट जर बनवलेला असेल तर पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला सुद्धा त्याचा ओपनिंग बॅलन्स आपण इथं रेकॉर्ड करून घेणार अगोदर. तो आपला राहिला होता टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. पेटी कॅश अकाउंट आपल्याकडे आहे म्हणून पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स दोनदा रेकॉर्ड होईल, एकदा ब्रँच अकाउंटला पण आणि पेटी कॅश अकाउंटला पण. स्टॉक अकाउंट आपल्याकडे नाही, फर्निचर अकाउंट आपल्याकडे नाही, फक्त पेटी कॅश अकाउंट होता म्हणून पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स स्टॉकला तर रेकॉर्डच होणार, परत त्या पेटी कॅश अकाउंटच्या डेबिटला पण दाखवायचा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ते आपलं राहिलं होतं. आता लक्षात घ्या, गुड्स ब्रँचकडे आले म्हणून डेबिटला लिहिलं. आता पुढचा ट्रान्झॅक्शन, गुड्स रिटर्न बाय ब्रँच. इथं टू ब्रँच होता, आता बाय ब्रँच. गुड्स रिटर्न केले कुणी? ब्रँचने रिटर्न केले. टू कुणाला? हेड ऑफिसला. मग ब्रँचने हेड ऑफिसला माल परत केला कितीचा? 10,000चा. आता वस्तू येणार का जाणार? ब्रँचकडून वस्तू जाणार. ब्रँचकडे माल आला तर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला, ब्रँचकडून माल गेला रिटर्न झाला तर क्रेडिटला. मग आता आपल्याला क्रेडिटला लिहावं लागेल. क्रेडिटची सुरुवात नेहमी कॅश सेलने 1-2 लाईन त्याच्यासाठी सोडून द्यायचे आणि लिहायचं बाय गुड्स सेंड टू ब्रँच. शब्द तोच वापरायचा, गुड्स सेंड टू ब्रँच. कंसामध्ये फक्त लिहायचं रिटर्न. रिटर्न केलेला आहे माल. कितीचा माल रिटर्न केला? 10,000. आणि एकच इफेक्ट करायचा कारण गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट आपल्याकडे नाही. मग समजलं, गुड्स वस्तू जर ब्रँचकडे आले तर डेबिटला लिहा गुड्स सेंड टू ब्रँच. ब्रँचने माल परत केला, क्रेडिटला लिहा गुड्स सेंड टू ब्रँच, फक्त ब्रँच अकाउंटला. बस एकदाच रेकॉर्ड करायचं. त्याच्यानंतर 31 मार्चचा स्टॉक, तो क्लोजिंग स्टॉक आपण इथं रेकॉर्ड केला आहे, संपलं त्याचं काम. आता इथं बघा, कॅश सेंड टू ब्रँच फॉर एक्सपेन्सेस. हेड ऑफिसने ब्रँचला कॅश पाठवली. कशासाठी? एक्सपेन्सेससाठी. मी तुम्हाला इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये शिकवलं होतं, हेड ऑफिस ब्रँचकडे कॅश पाठवते खर्चासाठी. जेव्हा जेव्हा ब्रँचकडे कॅश येणार, कॅश ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. ब्रँचकडून कॅश गेली तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं. आता जेव्हा जेव्हा हा ट्रान्झॅक्शन नेहमी येणार, हेड ऑफिस कॅश पाठवते खर्चासाठी, तर हे सर्व ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. टू कॅश ऑब्लिक बँक. माहिती लिहा टू कॅश. आणि जेवढे खर्च त्यात केलेले असतील ते सगळे खर्च लिहा. मग लिहा रेंट. त्याच्यामध्ये आहे पहिला रेंट, त्याची अमाऊंट लिहा 28,800. त्याच्यानंतर अदर एक्सपेन्सेस. मग लिहा अदर एक्सपेन्सेस. मग अदर एक्सपेन्सेस आहेत 37,400. त्याच्यानंतर सॅलरीज. सगळे खर्च इथं ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहायचे. सॅलरीज. मग सॅलरीज आपण लिहूया, इथे लिहा सॅलरीज. सॅलरीज आहे 4,000. मग सॅलरीची अमाऊंट लिहा 4,000. सॅलरीज नंतर ॲडव्हर्टाइजमेंट. सगळे खर्च डेबिटला, ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. ॲडव्हर्टाइजमेंट. आणि ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट दिलेली आहे 7,000. एवढे खर्च दिले होते. मग जेवढे पण खर्चासाठी ब्रँचकडे पैसे येणार, डेबिटला लिहा टू कॅश आणि सगळे खर्चाची अमाऊंट लिहा. एकदाच रेकॉर्ड करा, संपलं. आता याच्यानंतर पेटी कॅश 1,500. हा ट्रान्झॅक्शन प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येणार. पेटी कॅश काय आहे तर हेड ऑफिस ब्रँचला कॅश पण पाठवते आणि या व्यतिरिक्त पेटी कॅश पण पाठवते. पेटी कॅश फक्त पेटी एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी पाठवली जाते. मग जेव्हा जेव्हा पेटी कॅश दिली जाईल तर याचा अर्थ आहे की हेड ऑफिसने ब्रँचला पेटी कॅश पाठवली. काय पाठवली? पेटी कॅश. बरेच विद्यार्थी ब्रँच अकाउंटला इफेक्ट करतात, तर लक्षात घ्या, जर आपल्याकडे पेटी कॅश अकाउंट बनवलेला असेल तर याचा इफेक्ट पेटी कॅश अकाउंटला करायचा आणि ब्रँच अकाउंटला पण करायचा, म्हणजे 2 वेळेस करायचा. ब्रँच अकाउंटला इफेक्ट करणारच आपण, कारण कॅश ब्रँचकडे येणार. मग ब्रँचकडे कॅश येणार तर लिहा टू पेटी कॅश. कोणती कॅश आहे? पेटी कॅश. कंसामध्ये त्याला आपण म्हणू शकतो रेमिटन्स. ही कॅश हेड ऑफिसने पाठवली. कितीची कॅश पाठवली? 1,500. म्हणजे जेव्हा जेव्हा हेड ऑफिसकडून पेटी कॅश येणार, ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहा. आणि अजून जर तुमच्याकडे पेटी कॅश अकाउंट असेल तर पेटी कॅश अकाउंटला पण लिहा. कुठे लिहायचं तर पेटी कॅश अकाउंटचं सिंपल लॉजिक आहे, कॅश जर आली तर डेबिटला, कॅश जर गेली तर क्रेडिटला. मग कॅश आली तर डेबिटलाच लिहा. मग इथं परत लिहायचं टू कॅश कंसामध्ये पेटी कॅश रेमिटन्स. पेटी कॅश रेमिटन्स. किती कॅश पाठवली होती? 1,500.
दोन इफेक्ट झाले आणि दोन्ही पण डेबिटलाच झाले. कुठे? जेव्हा जेव्हा हेड ऑफिस ब्रँचला पैसे पाठवणार, पेटी कॅश पाठवणार, तर पेटी कॅश ब्रँच अकाउंटच्या डेबिटला लिहा पेटी कॅश, आणि दुसऱ्यांदा पेटी कॅश अकाउंट जर बनवलेला असेल तर पेटी कॅश अकाउंटच्या पण डेबिटलाच रेकॉर्ड करा, कारण ती कॅश आलेली आहे. मग टू कॅश पेटी कॅश रेमिटन्स नावाने 1500. मग दोन इफेक्ट आपण केले. त्याच्यानंतर कॅश सेंड टू हेड ऑफिस. कॅश पाठवली कुणाला? हेड ऑफिसला. आत्ताच मी सांगितलं होतं इथं कॅश ब्रँचला मिळाली तर कॅश अकाउंट आपण डेबिटला लिहितो ब्रँच अकाउंटच्या, कारण कॅश मिळाली. आता कॅश ब्रँच पाठवते कुणाला? हेड ऑफिसला. तर सिंपल लॉजिक आहे, जेव्हा जेव्हा ब्रँचकडे कॅश येणार ब्रँच अकाउंटच्या डेबिटला टू कॅश, आणि ब्रँचकडून कॅश जाणार तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश. आता कॅश जाते हेड ऑफिसला म्हणजे ब्रँचची कॅश जाणार, कॅश अकाउंट नेहमी क्रेडिटला लिहा. इथं जी जागा सोडली तिथं बाय कॅश. काय म्हणतात त्याला? बाय कॅश. आणि ही जी कॅश पाठवलेली आहे ना ती फक्त सेलची कॅश आहे, आणि सेल फक्त एकच आहे. याला कंसामध्ये तुम्ही लिहू शकतात कॅश सेल. वस्तू रोखमध्ये विकल्या कितीच्या? 4,78,000 आणि ते पैसे पाठवून दिले कुणाला? हेड ऑफिसला. हा ट्रान्झॅक्शन परीक्षेमध्ये 100% असणार की कॅश पाठवली हेड ऑफिसला. जेव्हा जेव्हा ब्रँच हेड ऑफिसला पैसे देणार तेव्हा कॅश क्रेडिटला लिहायची, कॅश सेल नावाने 4,78,000. संपलं. दुसरा इफेक्ट करू नका कारण आपल्याकडे कॅश अकाउंट नाही. त्याच्यानंतर फर्निचर झालं आपलं. इथं पुढे वाचा, ॲक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस पेड बाय ब्रँच अमाऊंटेड टू ₹1,000. पेटी एक्सपेन्सेस म्हणजे स्मॉल खर्च. कोण पेड करते? ब्रँच पेड करते. इथं बरेच वेळी विद्यार्थी चुकतात. हा ट्रान्झॅक्शन जर आला तर याचा एकच इफेक्ट करायचा आणि तो फक्त पेटी कॅश अकाउंटला करायचा, ब्रँच अकाउंटला इफेक्ट करू नका. जर पेटी कॅश अकाउंट नसेल तेव्हा आपण ब्रँच अकाउंटचा बघूया, परंतु आता पेटी कॅश अकाउंट आहे तर पेटी एक्सपेन्सेसचा संबंध फक्त पेटी कॅश अकाउंटशी असतो. तर पेटी कॅश अकाउंटला आपल्याला इफेक्ट करायचा आहे. पेटी कॅशचं सिंपल लॉजिक सांगितलं होतं, कॅश आली तर डेबिटला आणि कॅश गेली तर क्रेडिटला. कोणता अकाउंट? पेटी कॅश अकाउंट. आता एक्सपेन्सेस देतोय आपण 1,000 खर्च दिल्यामुळे कॅश येणार का जाणार? कॅश जाणार. जेव्हा जेव्हा पेटी एक्सपेन्सेस सांगितले जातील पेटी कॅशच्या नेहमी क्रेडिटलाच लिहा. तर लक्षात ठेवा, पेटी कॅशच्या क्रेडिटला बाय पेटी एक्सपेन्सेस. नेहमी पेटी कॅश अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे. लक्षात ठेवा. कितीचे पेटी एक्सपेन्सेस आहे? 1,000 आणि एकच इफेक्ट करा, दुसरा इफेक्ट करू नका. संपलं. हा प्रॉब्लेममध्ये 100% ट्रान्झॅक्शन येणार की पेटी एक्सपेन्सेस पेड केले तर पेटी एक्सपेन्सेस फक्त पेटी कॅश अकाउंटला रेकॉर्ड करायचे क्रेडिटला. संपलं. प्रॉब्लेम आपला संपला. सगळ्या पोस्टिंग आपण केल्या. सगळ्या पोस्टिंग केल्यानंतर ब्रँच अकाउंटला जायचं आणि लोडिंग कॅल्क्युलेट करायची. लोडिंग कशावर कॅल्क्युलेट करतात तर मी तुम्हाला इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये शिकवलं होतं. लोडिंग कॅल्क्युलेट करतात ओपनिंग स्टॉकवर, क्लोजिंग स्टॉकवर आणि गुड्सचे ट्रान्झॅक्शन. मग ब्रँच अकाउंटला यायचं, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि गुड्सचे ट्रान्झॅक्शन. ओपनिंग स्टॉक हा, त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक हा आणि गुड्सचे ट्रान्झॅक्शन हे 1 आणि 1, 2. परंतु आता या प्रॉब्लेममध्ये आपण लोडिंग कॅल्क्युलेट करणार नाही. का? कारण इथं वरती सांगितलं होतं आपला जो माल हेड ऑफिसने पाठवला तो फक्त कॉस्टने पाठवला, त्याच्यामध्ये प्रॉफिट इन्क्ल्यूड नाही. मग प्रॉफिट जर इन्क्ल्यूड नसेल तर तो माल त्याच्यामध्ये लोडिंग कॅल्क्युलेट करायची नाही. मग जेव्हा जेव्हा फक्त कॉस्टने माल पाठवला प्लस प्रॉफिट सांगितलं नाही म्हणजे प्रॉफिटचे पर्सेंटेज प्रॉब्लेममध्ये दिलेले नसेल तर लोडिंग काढायची नाही. सोडून द्या. प्रॉब्लेम संपला. क्लोज करून टाका. मग आता सगळ्यात पहिले आपण पेटी कॅश अकाउंट क्लोज करूया कारण तो ॲडिशनल अकाउंट आहे. मग इथं डेबिट साईड जास्त आहे 2,000 टोटल. 30 टोटल क्रेडिटला लिहा 2,000 आणि पेटी कॅशचा फरक 1,000 वजा केल्यानंतर डिफरन्स येतो 1,000. याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. पेटी कॅश अकाउंट क्लोज करा. बॅलन्सिंग फिगर. आता हा पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स होता जो मिसिंग होता. मग क्लोजिंग बॅलन्स पेटी कॅशचा आपण शोधला, किती आला? 1,000. क्लोजिंग बॅलन्स लगेच ब्रँच अकाउंटला लिहायचा. मग पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स इथं लिहायचा. जागा सोडलेली होती आपण 1,000 म्हणजे 3 ओपनिंग झाले होते. आता तिन्ही पण क्लोजिंग आहे. प्रॉब्लेम संपला. म्हणजे जेवढे ओपनिंग आहे तेवढे क्लोजिंग ब्रँच अकाउंटला दिसले पाहिजे. आणि जर नसेल तर अकाउंट तयार करायचे आणि शोधायचे. पेटी कॅश नव्हता क्लोजिंग, आपण शोधला 1,000. फर्निचरचा पण क्लोजिंग नव्हता, फर्निचरचा पण क्लोजिंग आपण वर्किंग नोटमध्ये शोधला 5,600. या पद्धतीने आपण सोडवलं. लोडिंग या प्रॉब्लेममध्ये नाही कारण प्रॉफिट इन्क्ल्यूड नाही. मग आता प्रॉब्लेम संपला. डेटर्स अकाउंट पण आपण बनवला नव्हता. का? कारण सगळ्या वस्तू कॅशमध्ये विकल्या. कॅशमध्ये वस्तू विकल्या तर डेटर्स अकाउंट पण बनवू नका. संपला प्रॉब्लेम. करा क्लोज. मग डेबिट साईड मला वाटतं जास्त आहे. कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. कॅल्क्युलेटरवर करा. पहिला आहे 60,000,
त्याच्यानंतर 500, त्याच्यानंतर 6,400, त्याच्यानंतर 4,00,000, 28,800, सगळ्यांची टोटल करायची 37,400, 4,000, 7,000 आणि 1,500. टोटल आली 5,45,600. टोटल लिहा 5,45,600. 30 टोटल क्रेडिटला लिहा 5,45,600. आता टोटल डेबिटची आहे 5,45,600, क्रेडिटची नाही. तर या टोटलमधून क्रेडिटचे अमाऊंट वजा करा. मग क्रेडिटला 4,78,000 वजा करा, त्याच्यानंतर 10,000 वजा करा, त्याच्यानंतर 40,000, त्याच्यानंतर 1,000 आणि त्याच्यानंतर 5,600. क्रेडिटचे सगळे अमाऊंट वजा केल्यानंतर डिफरन्स आला 11,000. आता या 11,000ला काय नाव द्यायचं, तर ब्रँच अकाउंटला आलेला डिफरन्स डेबिटला आला तर नेट प्रॉफिट आणि क्रेडिटला आला तर नेट लॉस. आता डिफरन्स क्रेडिटला आला, याला नाव द्या बाय नेट लॉस कॅरीड डाऊन, कंसामध्ये बॅलन्सिंग फिगर. मग नेट लॉस मिळाला 11,000. या पद्धतीने आपण ब्रँच अकाउंटचा प्रॉब्लेम डेटर्स मेथडनुसार सोडू शकतो. प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा होता, याच्यामध्ये लोडिंग नव्हत्या कारण सगळ्याच्या सगळ्या माल फक्त कॉस्टने पाठवला, प्रॉफिट इन्क्लूड नाही. प्रॉफिट इन्क्लूड नसेल तर लोडिंग काढू नका. दुसरं, फक्त माल सेल कॅशमध्ये विकला, डेटर्स अकाउंट बनवू नका. फक्त कॅशमध्ये विकला, डेटर्स अकाउंट बनवू नका. फक्त ॲडिशनल एकच अकाउंट बनवावा लागला, पेटी कॅश, कारण त्याचा क्लोजिंग बॅलन्स दिला नव्हता. तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या लेक्चरला आपण नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.